नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे समोसा। मी समोसा बनवण्याची सोपी पद्धत सांगितली आणि सगळ्या पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात। त्या पद्धतीने समोसा बनवा, खूप टेस्टी आणि टेम्पटिंग होतो। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। आणि समोसा कसा झाला एकदा बनवून बघा, कसा झाला ते मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा। आणि चला तर मग बघूया आजची रेसिपी आणि बनवण्याचं साहित्य। मी 4 बटाटे घेतले मध्यम आकाराचे उकडून, त्यानंतर वाटाणा घेतला मी 1/4 कप, कोथिंबीर घेतलीये मी 1/4 कप आपल्याला भाजीत टाकण्यासाठी लागणार आहे, बडीशेप घेतलीये 1 टीस्पून, किशमिश घेतलेला आहे आपण 2 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, तूप घेतलंय, हे तूप मी 2 टेबलस्पून घेतलंय 1 कप मैद्यासाठी। हा मैदा आहे, पारी बनवण्यासाठी आपल्याला मैदा लागेल तेव्हा आपण ते तूप त्यात मोहन म्हणून यूज करायचंय। त्यानंतर मी ठेचा घेतला, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कढीपत्त्याचा ठेचा आहे, 3-4 हिरवी मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि 3-4 कढीपत्त्याची पानं यात मिक्स केली आहे। त्यानंतर मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलंय, माझं लाल तिखट नाहीये म्हणून मी 1 टेबलस्पून घेतलाय। त्यानंतर गोडा मसाला घेतलाय मी 2 टेबलस्पून, चाट मसाला घेतलाय मी 1 टीस्पून, धने जिरे पूड घेतली 1 टीस्पून, 1/4 टीस्पून मी घेतली हळद आणि ओवा ह्या आपल्याला पारीसाठी लागतील म्हणून मी ते साहित्यात इन्क्लूड केले आहेत। फोडणीसाठी मोहरी आणि तेल आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। चला तर मग बघूया आपली भाजी बनवण्याची कृती। आजचा व्हिडिओ 2 टप्प्यात होईल, आधी भाजी कशी बनवून घ्यायची आणि ती आपल्याला थंड करून मग यूज करायची। चला तर मग बघूया आपण भाजी समोसा बनवण्यासाठीची। मी मंद आचेवर गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल तापायला ठेवलंय। तेल एकदाच तापलं की आपण त्यात मोहरी टाकणार आहे। आधी तेल आपलं तापलंय, मी मोहरी टाकते। मोहरी टाकल्यानंतर तिला व्यवस्थित तडतडू द्यायचंय आपल्याला। मोहरी आता आपली तडतडली आहे, यात आपण आता टाकणार आहोत हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक कढीपत्त्याचा ठेचा। हे टाकून त्याला 2 मिनिटं सॉटे करून घ्यायचंय। आता यात टाकणार आहेत आपण बडीशेप पण व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायची आहे, 2 मिनिटं फक्त चाळून घ्यायची। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे वाटाणा जर तुम्ही फ्रोझन घेतला असेल तर फ्रोझन वाटाणा शिजवून घेण्याची गरज नसते आणि हा कच्चा असेल हिरवा वाटाणा तर त्याला 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। मी आता हे मिक्स करून त्याची वाफ काढून घेणार आहे। आता वाटाण्याला आपण एक वाफ काढून घेतली आहे, त्यानंतर आपण यात आता आपले मसाले ऍड करणार आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। लाल तिखट, गोडा मसाला, हळद, धने जिरे पूड आणि चाट मसाला असं सगळे मसाले मी यात ऍड करून घेतले। आता हे मिक्स करायचे आणि हे मिक्स झाल्यानंतर यात मी मीठ ऍड करणार आहे। मीठ मी आधीच ऍड करते मसाल्यांसोबत ते व्यवस्थित मिक्स होते। मी 1-2 मिनिटांसाठी गॅस बंद केला आहे, मसाले जळायला नको म्हणून। आणि आता मी यात बटाटा ऍड करणार आहे। बटाटा हा मॅशरने मॅश करू नका, हातानेच त्याचे क्रश करायचं त्याला मसाला, म्हणजे जेणेकरून त्याचे तुकडे दिसले पाहिजे। बटाटे क्रश करून झालेत, आता आपण हे मसाले आणि बटाटे मिक्स करून घेऊ, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। जास्त वेळ शिजवायची गरज नसते कारण ऑलरेडी बटाटा आपला उकडलेला असतो आणि आपण वाटाण्याची पण एक वाफ काढून घेतली म्हणून त्याला शिजवण्याची गरज नसते। आता हे सगळं मिक्सअप झाल्यानंतर यात मी किशमिश ऍड करणार आहे आणि कोथिंबीर वरून टाकणार आहे। भाजी आपली आता एकजीव झाली आहे, यात मी किशमिश ऍड करते आणि मग नंतर कोथिंबीर। हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे जेणेकरून भाजी चटकायला नको।
ठीक आहे, आता आपली भाजी रेडी आहे. मग मी तुम्हाला आता समोसाची पारी कशी बनवायची ते दाखवणार आहे. मी भाजी एका भांड्यात, पसरट भांड्यात काढते जेणेकरून ते लवकर थंड होईल. भाजी आपली बनवून रेडी आहे. मी एका पसरट ताटात काढून घेतली आहे. तिला मी आता गार होऊ देते आणि आता आपण बघणार आहोत समोसेची पारी कशी बनवायची. समोसेच्या पारीसाठी लागणारं साहित्य: 1.5 कप मैदा घेतलाय मी. माझे मीडियम साईजचे 4 बटाटे घेतले होते मी म्हणून. त्यानंतर अर्धा कप पाणी, मी अर्धा टीस्पून ओवा घेतलाय आणि 2 टेबलस्पून तूप. याप्रमाणे मी 3 टेबलस्पून तूप घेतलंय 1.5 कप मैद्यासाठी. आता मी हे एकजीव करून घेणारे, मळून घेणारे, अगदी घट्टसर गोळा मळायचा याचा मी दाखवते आता तुम्हाला. आता आपण तूप वगैरे ऍड करून घेतलंय. आता हे आधी सर्व मैद्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. याचं सगळ्या मैद्याला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे आणि हे असं हाताला रवेदार लागतं. हे असं मिक्स करायचंय. मी साजूक तूप वापरलंय. तुम्हाला हवं ते तुम्ही तूप वापरू शकताय. तूप गरम करायचं नाही मोहनसाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, थंड तूप वापरायचं जेणेकरून समोसा क्रिस्पी होईल. आणि अगदी घट्ट गोळा मळायचा या कणकेचा. आता आपण यात हळूहळू पाणी ऍड करत जाऊ. आधी अगदी थोडंच पाणी घ्यायचंय. आधी पूर्ण मैद्याला ते पाणी व्यवस्थित लावून घ्यायचंय. जर आपल्याला लागलं तरच एक्स्ट्रा पाणी ऍड करत जायचं. अगदी घट्ट असा गोळा मळला गेला पाहिजे याचा. मला अजून थोडं पाणी लागेल. 1.5 कप मैद्याला मोस्टली 1/4 कप पाणी पुरेसं होईल, पण तरी अंदाजानेच घ्यायचंय. आपला घट्ट असा गोळा मळून झालाय. तुम्ही बघू शकता किती घट्ट गोळा आहे हा. आणि अशाच पद्धतीचं कणिक व्हायला पाहिजे समोस्यांसाठी. आता आपल्याला याला 1 ते अर्धा तास रेस्टिंगला ठेवायचंय. मोस्टली 10 मिनिटं ठेवलं तरी चालतं, पण जर बेटर रिझल्ट हवा असेल तर अर्धा ते 1 तास याला रेस्ट व्हायलाच पाहिजे. याला झाकायचं आणि त्यानंतर आपण समोसाची पारी कशी लाटायची मी ते तुम्हाला दाखवणार. आता आपला समोसा बनवण्यासाठीचं साहित्य सगळं रेडी झालंय. भाजी रेडी आहे. कणकेचे मी गोळे करून घेतले, बॉल साईज गोळे, आणि 10 मिनिटं रेस्टला ठेवलं होतं मी, कारण आपल्याला व्हिडिओ कम्प्लीट करायचा होता. आणि आता मी पारी कशी लाटायची आणि त्याला ट्रायंग्युलर शेप म्हणजे त्रिकोणी आकार कसा द्यायचा ते दाखवणार आहे. ते बघा तुम्ही. आता मी बॉल साईज एक पेढा घेतलाय मैद्याचा, आपण बनवलं त्या कणकेचा. त्यानंतर मी तो आता अंडाकृती आकारात लाटून घेणार आहे. खूप जाडही ठेवायचा नाहीये आणि खूप बारीकही करायचं नाहीये. पारी खूप बारीक केली तर ती चिपकत नाही व्यवस्थित, म्हणजे चिपकली तरी ते कडक होतं. आपल्याला खुसखुशीत हवाय समोसा, कडक नकोय, म्हणून तो मीडियम साईज थिकनेस ठेवायची त्याची. हा अर्धा भाग आपण हातात घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला ह्या साईडने आधी फोल्ड करायचा, एक पाण्याचा बोट फिरवायचा जेणेकरून तो परफेक्ट चिपकेल. नंतर ही दुसरी बाजू त्याच्यावर पॅक करायची आणि दोघं, आतल्या आणि बाहेरच्या दोघही बाजू व्यवस्थित हाताने दाबून पॅक करायचे आहे जेणेकरून तेलात समोसा फुटणार नाही. हे अशा पद्धतीने दाबून घ्यायचंय आणि हा कोन तयार होतो. हे बघू शकता तुम्ही. आता ह्या कोन मध्ये आपण भाजी भरून घ्यायची. भाजी खूप जास्तही भरायची नाही आणि खूप कमीही नाही. कमी भरली तर तो खूप खाली खाली खोक्यासारखा असतो आणि जास्त भरली तर त्याला स्पेस राहत नाही तेलात गेल्यानंतर मोकळं फुलण्यासाठी. म्हणून अशा पद्धतीने त्यात भाजी भरून घ्यायची हलक्या हाताने. आता इकडूनही एक पाण्याचा बोट फिरवायचा पूर्ण गोल साईजने त्याला. आता फिरवून झाल्यानंतर हा जो खालची बाजू आहे ह्याला असा फोल्ड द्यायचा. हे बघा, हा फोल्ड दिला की इथे प्रेस करायचा आणि त्यानंतर ही बाजू चिपकवायची, ह्या दोघं बाजू त्याच्या.
ह्या दोघं बाजू चिपकवल्यानंतर ते व्यवस्थित प्रेस करायचे बोटाने। हे बघा, हा झाला समोसा। आता हे व्यवस्थित प्रेस केल्यानंतर पोळपाटावर ठेवा किंवा एका ताटात ठेवा, अशा पद्धतीने त्याला प्रेस करा। हे बघा, तो व्यवस्थित बसतोय, बसला पाहिजे असा ठेवल्यानंतर। आणि फोर्कने त्याचे कडा ह्या दाबून द्यायच्या, जेणेकरून तो फुटत नाही आणि तेलात मग छान फ्राय होतो। आणि आपल्याला सगळे समोसे असेच बनवून घ्यायचे। मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते मी कसा भरलेला आहे ते। हा अर्धा भाग मी हातात घेतला। पुन्हा एक समोसा दाखवतेय मी। हा ह्या बाजूने फोल्ड करायचा, एक पाण्याचा हात बोट फिरवायचा, त्यानंतर पुन्हा ही वरची बाजू त्याच्यात ऍड करायची। हे दोघही बाजू व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचे आहेत। हे बघा, व्यवस्थित चिपकतो तो पाण्यानेच। आणि वरचा टोक हाताने थोडं प्रेस करायचं। हा कोन तयार झालाय, हा कोन तयार झाला। आता यात आपण भाजी भरणार आहेत। भाजी जास्त भरायची नाही, मी पुन्हा सांगते, आणि कमीही भरायची नाही। तेलात टाकल्यानंतर त्याला फुलायला स्पेस असली पाहिजे थोडी। भाजी टाकली, हलक्या हाताने भाजी भरायची। त्यानंतर चारी बाजूला त्याच्या पूर्ण कडांना पाणी लावायचंय। पाणी लावल्यानंतर हा फोल्ड व्यवस्थित बघा, हा समोरची, हे चिपकवलेल्या बाजूची समोरची बाजू हाताने अशी फोल्ड करायची आणि चिपकवायची। झाली, चिपकली। आता हे पूर्ण समोसा सील करून घ्यायचा अशा पद्धतीने। झाला सील की एका पाटावर, पोळपाटावर म्हणा किंवा ताटात म्हणा, असा ठेवून ती बाजू पुन्हा एकदा प्रेस करायची, तेलात समोसा फुटायला नको म्हणून। आणि फोर्कने त्याला प्रेस करायची। एक डिझाईनही तयार होते आणि प्लस समोसा आपला परफेक्ट सील होतो। आपले सगळे समोसे बनवून तयार आहेत, तुम्ही बघू शकताय। आता ह्या समोस्यांना अर्धा तास ते 1 तास रेस्ट द्यायचा, जेणेकरून ते फ्राय होताना खूप छान फ्राय होतात आणि मस्त क्रिस्पी होतात। ठीक आहे, मी आता तुम्हाला जेव्हा तेल गरम करायला ठेवेल तेव्हा तेल कसं गरम करायचं आणि समोसे कसे फ्राय करायचे ते दाखवणार। मैत्रिणींनो, आता आपल्या समोस्यांना एक जवळपास पाऊण तास पूर्ण झालाय, अर्धा ते पाऊण तास। आता मी समोसे फ्राय करायला घेते। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे। समोसे फ्राय करताना मीडियम फ्लेम पर्यंतच गॅस वाढवता येईल, जास्त फुल करायचा नाही, हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा नाही। अदरवाईज समोसा पारी आपली कच्ची राहते आणि समोसा क्रिस्पी नाही होत। म्हणून सांगितलेल्या टिप्स बरोबर लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने समोसा बनवा, खूप सुंदर समोसा बनतो। चला तर मग बघूया आपण आता समोसा कसा फ्राय करायचा। मी तेल ठेवलंय तापायला। आता तेल तापलं की मी समोसे त्यात टाकणार आहे। मी गॅस लो फ्लेमवरच ठेवलाय। तेल आपलं तापलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। खूप गरम नाही करायचे तेल, अशा पद्धतीनेच तेल तापलं पाहिजे। हे बघा, आता आपण यात समोसा टाकायचा आहे आणि समोसे पूर्ण बुडतील एवढं तेल कढईत असायला पाहिजे। आता ह्यांना जोपर्यंत हे ऑटोमॅटिकली वर येत नाही, त्यांचे वर येत नाही, तोपर्यंत काहीही हात लावायचं नाही। जेव्हा समोसे वर येतील तेव्हा मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने आता समोसे आपले वर आले आहेत। आता आपण त्यांना पलटवायचे, जास्त चाळत बसायचे नाही। समोसा मंद आचेवरच फ्राय होऊ द्यायचा आहे। त्याला 15 ते 20 मिनिटं लागतात फ्राय व्हायला, तरच तो खुशखुशीत होऊ शकतो। हे बघू शकता समोसे तुम्ही, हळूहळू रंग बदलायला सुरुवात होते। त्याचा छान गोल्डन कलर आल्याशिवाय बाहेर काढायचे नाही समोसे, कारण एकदा जर बाहेर काढले तर पुन्हा समोसा फ्राय होत नाही व्यवस्थित आणि खूप तेल शोषतो। म्हणून अशा पद्धतीनेच समोसा फ्राय करायचा।
समोसे आपले गोल्डन कलर होत आलाय. आता हार्डली 2 मिनिटं समोसे कढईत ठेवायचे. त्यानंतर आपण स्ट्रेनरने त्याला बाहेर काढून घेऊ. आता आपले समोसे जवळपास पूर्णच फ्राय झालेत, गोल्डन कलर झालाय. आपण यांना तेलातून बाहेर काढून घेऊ. मग मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते किती टेम्पटिंग आणि सुंदर झाले समोसे. समोसे आपले रेडी झाले. मी छान प्लेटिंग केलंय, तुम्ही बघू शकता. खूपच टेम्पटिंग आणि क्रिस्पी असे समोसे झालेत आपले. एक जवळून पण एक दाखवते मी तुम्हाला. आणि तुम्ही लाल चटणी म्हणजे ती चिंचेची चटणी आणि पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व करू शकतात. खूप टेस्टी लागतो हा समोसा, नक्की करून बघा. थँक्यू.